बारामतीमध्ये अजितदादांनंतर पुढचा दादा कोण अशाही चर्चा सुरू झाल्या। अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी काकांच्या पावलावर पाऊल ठेवत दादा बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याच्या चर्चा होत आहेत। रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार आहेत, पण याच रोहित पवारांनी आता बारामतीत जनता दरबार घेण्याची तयारी सुरू केली आहे। दर मंगळवारी ते जनसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। या उपक्रमाच्या माध्यमातून रोहित पवार नागरिकांच्या अडचणी सोडवतात की 2029च्या निवडणुकीची मोर्चे बांधणी करतात अशी कुजबुजही रंगली आहे। नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार बारामतीतनं विजयी झालेल्या असल्या तरी रोहित पवारांचा जनता दरबार महायुती आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या राजकीय अस्तित्वाला थेट आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे का, असा सुद्धा एक सूर पाहायला मिळतोय। कारण जय पवार बारामतीमध्ये जनता दरबार घेत असताना रोहित पवारांचा वेगळा जनता दरबार चर्चेचा विषय बनलाय। लोक मला भेटतात की ॲडमिशनचा विषय, आता 11वी 12वीचे ॲडमिशन सुरू आहे, काही 5वी ते 10वी पर्यंतच्या पण ॲडमिशन सुरू आहेत। त्याचबरोबर या तालुक्यामध्ये माझी कंपनी आहे, 300 पेक्षा जास्त पोल्ट्री फार्मर आहेत। त्यामुळे जे काही लोक मला फोन करतात, भेटायचं आहे, पोल्ट्रीचा विषय, ॲडमिशनचा विषय, अजून दुसरा कुठला तरी विषय, तो मार्गी लावण्यासाठी फोनवर न बोलता मग मी कधीतरी एखाद ठिकाण देतो आणि त्या ठिकाणी येऊन, जसं इथं एका छोट्या खोलीमध्ये येऊन मी बसलेलो आहे आणि आता लोक जे येतात त्यांचे काय अडचणी असतील, जेवढे जमतील तेवढे मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।